हॅलो नमस्ते सगळ्यांना. मी दर्शना समीर गोगावले. माझ्या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या थंबनेलवरून तर तुम्हाला कळालंच असेल की व्हिडिओ कशावरती आहे. आणि हो, जर माझ्या चॅनेलला तुम्ही जर नवीन असाल, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर एक गृहिणी म्हणजे काय? गृह सांभाळणारी गृहिणी. आणि इंग्लिशमध्ये आपण त्याला बोलतो हाऊसवाईफ. हाऊस म्हणजे घर, वाईफ म्हणजे बायको, घराची बायको म्हणजे घरदार सांभाळणारी बायको, असाच अर्थ होत असेल ना, नाही का? सो म्हणजे कसं असतं ना, एका हाऊसवाईफला, एक तर हाऊसवाईफ असो या ऑफिसमध्ये काम करून येणारी बायको असो, कोणीही असो, जी प्रत्येक गृहिणी असते तिला घरकाम काही सुटत नाही. आपण घरी असतो म्हणून आपण घरातलं छोटी मोठी कामं सगळी आवरत असतो, पण ज्या ऑफिसमधून घरी येतात त्यांना किती काम होत असेल ना. म्हणजे एकतर ऑफिसमधलं टेन्शन, त्यातला स्ट्रेस, त्याच्यानंतर घरी येऊन परत ते काम करणं. असं नाही ना की सगळ्यांचेच नवरे सगळ्यांना हेल्प करतात, असं नसतंच ना. म्हणजे काही कामांमध्ये इगो असतो. सो काही जण जर दोघंही नवरा बायको कामाला जात असतील तर काही जणांकडे असं असतं की नवरा बायको दोघेही काम करतात, पण काही जणांकडे असं असतं की फक्त बायकोच काम करते, नवरा नाही काही काम करत, असंही असतं काही जणांकडे. आणि आपण ते एक्सेप्टेबल आहे, असं काही नाही आहे. पण कसं असतं ना, म्हणजे त्यांना पण तेवढाच त्रास आहे आणि आपण जे हाऊसवाईफ असतो त्यांनाही तेवढाच त्रास होतो. म्हणजे त्यांना मी म्हणेन की ठीक आहे, त्यांनाही थोडा जास्त त्रास होतो. इवन मलाही होतो. म्हणजे माझ्या घरी तर आता तुम्हाला हा आमचा दुसरा बेडरूम आहे. इतका म्हणजे जिजाईनी आणि शिवराजनी इतका दोघांनी पसारा करून ठेवला होता ना, अक्षरशः मला इतका राग आलेला ना. पण काय करणार बाबा, काय म्हणजे काहीच करू शकत नाही ना. पण ना त्याच्यानंतर म्हटलं 1-2 दिवस तर मी हा पसारा उचललाच नाही. म्हटलं राहू दे तसाच, कारण मी दरवेळेला उचलून ठेवणार आणि दरवेळेला ती तिथे करून ठेवणार. मी हॉलमधनं तिची सगळी खेळणी आणून ह्या दुसऱ्या बेडरूममध्ये ठेवलेली, कारण हॉलमध्ये तीच हा जितकं आता दिसतो आहे ना खेळण्यांचा, हा सगळा ती हॉलमध्ये करायची. नाही, हॉल कसा मेन हे पडतो. असं कोण आलं ना की सगळ्यात आधी दिसतो तो पसाराच. म्हणून मग मी काय केलं की हॉलमधनं सगळी तिची खेळणी सगळं उचललेलं आणि तिकडे ठेवून दिलेलं. हॉलमधनं जे आता जे कपडे मी सुकत घालते ते पण मी आधी हॉलमध्ये एका साईडला ठेवून द्यायचे, पण आता मी तसं नाही करत. मी ते सगळे कपडे उचलते आणि ह्या बेडरूममध्ये आणून ठेवते. तर ते कपड्यांचा पण पसारा होतो. रोज मी घडी घालून ठेवते ते कपडे, पण ही लोकं काय करतात, कपडे काढत असताना ना नीट कधी काढून घेत नाहीत स्वतःचे कपडे. जिजाई पण नेहमी असे सगळे कपडे उडवून स्वतःचे कपडे काढणार. त्यात शिवराजकर म्हणजे कपड्यांची घडी घातलेली असते ना, ती विस्कळूनच ठेवणार. तो कपडे त्याच्या जिथे हाताला लागतात ना, ते सगळे कपडे तो खाली पाडून ठेवतो. आणि माझे मिस्टर पण तसेच करतात की सगळे कपडे नीट कधी काढत नाहीत. सगळा पसारा होऊन जातो. मग त्याच्यामुळे ते बेडवरती कपडे पण तेवढेच पसरलेले. आणि ही आता जिजाईची खेळणी ना अक्षरशः खाली तेवढीच खेळणी पडलेली होती. मगाशी तुम्हाला दिसलाच असेल, पण जिजाईला मी सगळी खेळणी भरायला लावली, कारण जिजाईला मी सांगितलं की तू जो पसारा केलास ना तो तूच आवरायचा, मी नाही आवरणार. मी कपड्यांचा पसारा मी आवरते, पण जे तू खेळणी जे काढली आहेस ना ते सगळं तूच आवरायचं. मग तिची खेळणी ती सगळी भरत होती पिशवीमध्ये, आणि तिच्या असा मी पिशव्याच केलेल्या आहेत 2-3 भरपूर अशा पिशव्यांमध्येच तिची खेळणी ठेवून दिलेली आहेत. काही पिशव्या तर मी वरती टाकून दिल्या. अक्षरशः तो मोठा टेडी, असे जे सॉफ्ट टॉईज होते ना ज्याचे अक्षरशः त्यांनी कापूस काढून टाकलेले. मग ते काय करतात की कापूस जो त्यांच्यातला सॉफ्ट टॉईजमधला कापूस पण काढून ते इथं तिथं फेकत होते. मग मी ते टॉईजच सगळे वरती टाकून दिलेत. आणि मग ही बाकीची खेळणी तिला मी उचलायला लावलीत. आणि नंतर मग मी हे जे कपडे आहेत ते आमचे रोजचेच डेली वेअरचेच कपडे आहेत, ते मी आता या बॉक्समध्ये सगळे भरून ठेवते. 2 बॉक्स केलेले आहेत म्हणतात. त्या 2 बॉक्समधनंच तुम्ही फक्त तुमचे डेली वेअरचे कपडे काढत जा. बाकी कुठलाही इथं तिथं हात लावून ठेवू नका, कारण मग कसं खूपच हे होऊन जातं सगळं. आता सगळं आवरायला अक्षरशः जीवावरती येतं कधी माहिती आहे. सो मग तिने सगळं आवरून ठेवलं. मग तिला म्हटलं आता मी इथलं तुझं आवरते. एक तर पोरगी असल्यावरती त्या पोरींचे तिचे पर्सेस पण तिचे एवढे आहेत ना की ती पण ते सगळ्या पर्स काढते वापरायला. मग ती कुठेही तुम्ही ठेवा ती बरोबर शोधून काढणार आणि तिथे करणार. त्यात आता शिवराजची भर पडली आहे, तो एक तसाच करत असतो. मग सगळं आवरायला ना खूप कधी कंटाळा येतो.
आणि आज म्हटलं ते आवरूनच ठेवावं. मग छानपैकी मस्त आवरून घेतलं दोघींनी. जिजाईने मला हेल्प केली बरीच, तुम्हाला दिसलीच असेल व्हिडिओमध्ये. आता मस्त म्हटलं छानपैकी आपण बेडशीट टाकूया त्याच्यावरती. आणि मस्त आता बघा मी छानपैकी बेडरूम आवरून घेतलेला आहे. कपडे पण व्यवस्थित जागेवरती गेलेले आहेत. तर सगळं व्यवस्थित करून ठेवलं. आता पोरगी माझी एवढी काम करते तर तुम्ही बोलाल बापरे हिची पोरगी बघा किती काम करते. पण ते करते ती कधी कधी, तिला जेव्हा मनाला वाटेल तेव्हा ती खूप काम करते. माझं असं नाही की नाही करत. तर तुम्हाला माझा हा आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंटसुद्धा करा. कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. टेक केअर यू ऑल. बाय.